नमस्कार मंडळी, आज आपण जनरल नॉलेज या विषयातील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आपला प्रश्न आहे, कच्च्या तांदळाचं सेवन करताना खालीलपैकी कशाचा त्रास होऊ शकतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, किडनी स्टोन. कच्च्या तांदळाचं सेवन जेव्हा आपण करतो त्या टायमाला आपल्याला किडनी स्टोन होण्याचा चान्स जास्त असतो. ज्यांना किडनी स्टोन ऑलरेडी आहे त्यांनी जे आहे कच्च्या तांदळाचं सेवन करू नये. पुढचा प्रश्न आहे, नारळाचं पाणी कोणता रोग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रक्तदाब. रक्तदाब म्हणजेच काय? तर ब्लड प्रेशर, बीपी म्हणतो आपण त्याला. नारळाचं पाणी हे बीपी, ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी नारळाचं पाणी हे अतिशय उपयुक्त आहे. दहीमध्ये तुळशीचा रस टाकून प्यायल्याने काय फायदा होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वजन कमी होण्यास मदत होते. दह्यामध्ये जर आपण तुळशीचा रस टाकून प्यालो तर अशा वेळेला आपलं वजन कमी होण्यास जे आहे याचा खूप फायदा होतो. भारतातील कोणतं राज्य हे चंदनासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कर्नाटक. कर्नाटक हे राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे. आपला पुढचा प्रश्न आहे की किनारपट्टी भागामध्ये खालीलपैकी कोणते मुख्य अन्न आहे? किनारपट्टी भागामध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी मुख्य अन्न कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भात. भात हे किनारपट्टी भागात असलेल्या लोकांसाठी मुख्य अन्न आहे. तिथे मोठ्या प्रमाणात भात खाल्ला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या फळाची बीजे ही बाहेर असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी या फळाची जी बीजे असतात ही बाहेर असतात. टिंबटिंब हे थायरॉइड वाढणं आणि गलगंड होण्याचं सर्वात सामान्य कारण आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आयोडीनची कमतरता. आपल्यामध्ये जर आयोडीनची कमतरता असेल तर थायरॉइड वाढणं आणि गलगंड होण्याचं हे सर्वात सामान्य कारण आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये गव्हाची लागवड ही केली जात नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू. तामिळनाडू हे भारतातील असं राज्य आहे जिथे गव्हाची लागवडच केली जात नाही. जगात सर्वात जास्त महिला वैमानिक असलेला देश कोणता आहे? आता वैमानिकचं मिनिंग काय होतो? तर पायलट. असा कोणता जगामध्ये देश आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त महिला पायलट आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की आपला भारत देश. आपल्या भारतामध्ये जगामध्ये सर्वात जास्त महिला पायलट आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, मधुमेहाच्या आजारात खालीलपैकी कोण उपयुक्त ठरते? मधुमेह म्हणजे काय? तर डायबिटीज. डायबिटीजमध्ये खालीलपैकी कोण जे आहे हे उपयुक्त ठरतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आवळा. आवळा हा मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी जे आहे अतिशय गुणकारी आहे. पुढचा प्रश्न आहे, कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी कोणाच्या रसाचं सेवन हे कमी प्रमाणात करायला हवं? ज्यांना कमी रक्तदाब आहे अशा रुग्णांनी किंवा अशा व्यक्तींनी जे आहे डाळिंब या फळाच्या रसाचं सेवन हे कमी प्रमाणात करायला हवं. आपला पुढचा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतं? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी ज्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब प्लीज करून घ्या. शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आणि लाईक देखील करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास. शरीराचं तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लहान मेंदू. लहान मेंदूचं काम असतं शरीराचा तोल सांभाळणं. प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये जंत कोठे असतात किंवा कोठे आढळून येतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लहान आतडे. लहान आतड्यामध्ये जे आहे मानवी शरीरामध्ये लहान आतड्यांमध्ये हे जंत आढळतात किंवा तिथे जंतांचा वास्तव असतं. पुढचा प्रश्न आहे की कावीळ ही शरीरातील कोणत्या अवयवावरती परिणाम करतो? कावीळला जे आहे सायंटिफिक लँग्वेजमध्ये किंवा विज्ञानामध्ये जे आहे हिपॅटायटिस हा शब्द आहे. कावीळला हिपॅटायटिस असं म्हटलं जातं. कावीळ शरीरातील कोणत्या अवयवावरती परिणाम करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, यकृत. यकृत म्हणजे काय? तर लिव्हर. लिव्हरवरती जे आहे ही कावीळ या अवयवावरती परिणाम करते. कोणत्या रंगाची फळं ही आपली स्मरणशक्ती वाढवतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जांभळा किंवा निळा.
जांभळ्या रंगाची फळं किंवा निळ्या रंगाची फळं ही आपली स्मरणशक्ती वाढवण्यास जे आहे आपल्याला मदत करतात. सो इथे जे आहे फळांचा उल्लेख केलेला आहे हेही लक्षात ठेवायचं. इकडे भाज्या नाही सांगितल्या, इकडे फळं सांगितलेली आहेत. म्हणून जांभळ्या आणि निळ्या रंगाची फळं जी आहेत ती आपली स्मरणशक्ती वाढवितात. आशियातील तसेच भारतातील सर्वात जुने शहर कोणाला मानलं जातं? सो आशियातील तसंच भारतातील सर्वात जुनं शहर मानलं जातं वाराणसीला. ऑप्शन क्रमांक 3 हे जे आहे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. जगातील सर्वात जुनं शहर कोणतं आहे? सो आधी जे आपण पाहिलं ते आशियातील आणि भारतातील जुनं शहर होतं आणि इथे जे आहे जगातील सर्वात जुनं शहर कोणतं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दमास्कस. आणि दमास्कस कुठे आहे? तर दमास्कस जे आहे हे सिरियामधलं जे आहे हे शहर आहे आणि हे जगातील सर्वात जुनं शहर आहे. खालीलपैकी कोणामुळे फळात तुरट आणि कडवट चव येते? सो फळामध्ये जी तुरट आणि कडवट जी चव असते ती येते टॅनिनमुळे. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे योग्य उत्तर असणार आहे की फळांमध्ये जे आहे टॅनिन नावाचा घटक असतो आणि त्याच्यामुळे फळांमध्ये तुरट आणि कडवट चव येते. सर्व फळांमध्ये टिंबटिंब हा घटक फळ पेशींना जोडणारा सिमेंट सारखा काम करतो. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पेक्टिन. काय आहे? पेक्टिन. पेक्टिन हा सर्व फळांमध्ये आढळतो आणि हा घटक फळपेशींना जो आहे जोडणारा आहे आणि सोबत तो सिमेंट सारखा काम करतो. म्हणजे फळपेशींना जोडताना तो सिमेंट सारखा काम करतो. सो ऑप्शन क्रमांक 4 इज द करेक्ट आन्सर. आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त असतं? सो आपण ऑप्शन पाहून घ्या आणि याच्यापैकी जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 पालेभाज्या. पालेभाज्यांमध्ये पाण्याचं जे प्रमाण असतं हे खूप जास्त असतं. त्यामुळे शरीराला जे आहे आपण जास्तीत जास्त पालेभाज्या खाल्ल्या जाव्यात, आपल्या शरीरामध्ये जाव्यात असं म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. पुढचा प्रश्न आहे की फळांमध्ये भरपूर प्रमाणात टिंबटिंब असतात. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तंतुमय पदार्थ. फळांमध्ये जे आहेत भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. फळांमध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण जे आहे हे जास्त असतं. प्रश्न आहे कोणते झाड कधीही घरामध्ये लावू नये असं म्हटलं जातं? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड हे घरामध्ये कधीही लावू नये किंवा घराच्या आसपास कधीही लावू नये असं म्हटलं जातं. भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या ठिकाणी उपदेश दिला होता? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ येथे. सारनाथ या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम भारतामध्ये जे आहे या ठिकाणी उपदेश दिला होता. प्रश्न आहे की अपरिपक्व किंवा कच्च्या फळांमध्ये काय असते? सो जी कच्ची फळं असतात, अपरिपक्व अशी फळं असतात त्याच्यामध्ये प्रोटोपेक्टिन नावाचा घटक असतो आणि या प्रोटोपेक्टिनमुळे जे आहे फळं जी असतात ही कच्ची असतात. मानवामध्ये दुधांच्या दातांची संख्या किती असते? सो मानवामध्ये दुधांच्या दातांची संख्या असते 20. सो ऑप्शन क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.